सत्तेच्या खेळात पुन्हा एकदा रणधुमाळी सुरू होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि प्रश्न एकच, तुमच्या मनात खरा नगरसेवक खरा नगरातील कोण? विकासाच्या गप्पा पुरे आता वेळ आलेली आहे विकासाची सत्यता तपासण्याची। आम्ही येत आहोत तुमच्या गावात, तुमच्या रस्त्यावर तुमच्या समस्या बोलून, तुमचा आवाज बोलून तयार आहात येत आहे आपल्या हक्काचं चॅनल शिवशक्ती न्यूज चॅनल। आता आपण आलो आहोत वाटार नाका या ठिकाणी आणि पेठ वडगावचं खऱ्या अर्थानं जिथं ट्रॅफिकची समस्या भेडसावत्या त्या ठिकाणी आला आहोत आणि त्या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते आपल्या या ठिकाणी समस्या व्यक्त करत आहेत। नमस्कार, तुमचं नाव सांगा? सुनील कुलकर्णी, पेठ वडगाव, वार्ड क्रमांक 1, वाटार नाका। सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर इथे एवढे ट्रॅफिक जाम होते, भरपूर ट्रॅफिक जाम होते, 12 तास ट्रॅफिक इथे जाम असते। वनवेची काही सोय नाही आहे इथं, सगळी वनवे तोडून सगळे येतात, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। कोणतीही पर्याय व्यवस्था इथं नाही आहे, तरी सुद्धा माणसं कोण ना कोणतरी इथे कायम अपघात होत असतात, धडकत असतात, पडत असतात कायम। इथले काही लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक पोलीस प्रशासन काय काम करत नाही? प्रशासन म्हणजे काय, फक्त माती टाकायचं काम करते, माती टाकायचं म्हणजे मुरुम डांबरीकरणानं व्हायला पाहिजे, डांबरीकरणानं होत नाही आहे काय। कुठल्याही प्रशासनाचं याच्यावर लक्ष नाही आहे। सगळे आमदार खासदार इथून जात आहेत तरी सुद्धा कोण लक्ष देत नाही। ते जिल्ह्यातले सगळे नेते ह्या रस्त्याने जातात आणि महत्वाचं म्हणजे हा हायवे आहे, नॅशनल हायवे आहे, विजापूर रत्नागिरी हायवे आहे, कोल्हापूर सांगली हायवे आहे, तरी सुद्धा याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। तरी त्वरित याच्याकडे लक्ष देऊन शासनाने सहकार्य करावे। 2016 ते 2021 युवक क्रांतीची सत्ता होती, त्यानंतर 21 पासून आजपर्यंत आज अखेर वडगाव नगरपालिकेवर पालिका प्रशासन आहे, यांच्या माध्यमातून कधी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झालाय का? नाही, तसं सांगायचं म्हटलं तर आघाडी आहे, म्हणजे इथं जी युवक क्रांती आघाडी आहे त्यांनी बरेच वेळा इथं हे करून वार्ड वाईज हे करून म्हणजे पॅच वर्क वगैरे करून घेतलेले होते, ज्यांची सत्ता आहे त्यांनी घेतलेले होते। त्यानंतर प्रशासनाने मात्र काय लक्ष दिलं? प्रशासनाने याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे, फक्त मुरुम टाकायचं काम करतात, बाकीचं काही करत नाही। तिथे पॅच वर्क या रस्त्याला एक मोठा रिंग रोड वडगाव शहरात वा शक्यतो मोठे वाहतुकी बाहेरनं काढायला पाहिजे। लहान मुलं शाळेला वगैरे जातात, तिथे शाळा भरपूर आहेत, अशोकराव माने कॉलेज जवळ आहे, मराठी शाळा जवळ आहे इथे, आणि महत्वाचं म्हणजे वडगाव मार्केट मोठं झालेलं आहे, भरपूर वाहतूक आहे, याला प्रशासनानं बाहेरनं बायपास काढायला पाहिजे। या वाहतूक व्यवस्थेमुळे वडगावच्या विकासाला कुठेतरी खीळ बसत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, वाढते कारण तुम्ही व्यवसाय करताय, व्यवसाय करताय, गाड्या थांबत नाही आहेत, ट्रॅफिक जास्त जाम असते, त्यामुळे कुठलीही गाड्या म्हणजे 4 व्हीलर मला गाडी थांबली की लगेच पाठीमध्ये कोणतरी धडकते, त्यामुळे ह्याचा व्यापारी ह्याच्यावर भरपूर परिणाम होत आहे। कुठलीही गाडी थांबत नाही, गाड्याच लगेच बाहेर पडतात, हा प्रश्न आहे। आणखी काही समस्या आहेत तुमच्या? समस्या म्हणजे काय, रस्ताच चांगला व्हावा, हा रस्ता बायपास होऊ दे किंवा चांगला रस्ता होऊ दे, हीच आमची व्यतिरिक्त पालिका प्रशासनानं व्यापार व्यवसाय वाढीसाठी किंवा काही आपल्याला जनजागृती नाही, त्यातलं एवढं आपल्याला काही कल्पना नाही। काय आणखी काही तुमच्या वेगळ्या काही समस्या नाही, आमची एकच समस्या आहे आणि एकच इच्छा आहे की रोड लवकरात लवकर रोड होऊन लवकर व्हावा, शक्यतो करून कॉन्क्रीट रोड व्हावा। इथं कॉर्नरला जास्त गाड्या प्रामाणिक राहिलेलं नाही, डांबरच राहिलेलं आहे, कायच झालेलं त्यात काय झालेलं आहे, सिमेंट काहीच झालेलं आहे, म्हणजे डांबरात सगळं काळभैर सगळं झालेलं आहे। त्यामुळे आता तुमची एकच मागणी आहे की हे कॉन्क्रीटीकरण व्हायला पाहिजे, म्हणजे सिमेंट मध्ये ताकद आहे।